तुमचा पहिला प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठा महासागर कोणता? तुमचे ऑप्शन आहे हिंदी महासागर, बी. प्रशांत महासागर, सी. अटलांटिक महासागर, डी. आर्क्टिक महासागर. तुमचे योग्य उत्तर आहे बी. प्रशांत महासागर. तुमचा पुढचा प्रश्न आहे, सूर्योदयाची भूमी म्हणून कोणत्या देशाला ओळखले जाते? तुमचे ऑप्शन आहे चीन, बी. जपान, सी. नेपाळ, डी. कोरिया. तुमचे योग्य उत्तर आहे बी. जपान. तुमचा पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीचा आकार कसा आहे? तुमचे ऑप्शन आहे परिपूर्ण गोलाकार, बी. लंबगोलाकार, सी. शंकू, डी. घन. तुमचे योग्य उत्तर आहे बी. लंबगोलाकार. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार कोणते? तुमचे ऑप्शन आहे महाराष्ट्र, बी. मध्य प्रदेश, सी. राजस्थान, डी. उत्तर प्रदेश. तुमचे योग्य उत्तर आहे सी. राजस्थान. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात लहान राज्य क्षेत्रफळानुसार कोणते? तुमचे ऑप्शन आहे गोवा, बी. त्रिपुरा, सी. सिक्कीम, डी. नागालँड. तुमचे योग्य उत्तर आहे गोवा. तुमचा पुढचा प्रश्न आहे, नैसर्गिक धान्य कोठार म्हणून कोणत्या राज्याला ओळखले जाते? तुमचे ऑप्शन आहे पंजाब, बी. महाराष्ट्र, सी. बिहार, डी. हरियाणा. तुमचे योग्य उत्तर आहे पंजाब. तुमचा पुढचा प्रश्न आहे, जगाचे छप्पर म्हणून कोणत्या पठाराला म्हणतात? तुमचे ऑप्शन आहे दख्खन पठार, बी. टागोनिया पठार, सी. पामीर पठार, डी. ब्राझील पठार. तुमचे योग्य उत्तर आहे सी. पामीर पठार. तुमचा पुढचा प्रश्न आहे, गंगेचे उगमस्थान कोणते आहे? तुमचे ऑप्शन आहे अमरकंटक, बी. गंगोत्री हिमनदी, सी. मानसरोवर, डी. पंचगंगा. तुमचे योग्य उत्तर आहे बी. गंगोत्री हिमनदी. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राची राजधानी कोणती? तुमचे ऑप्शन आहे पुणे, बी. नागपूर, सी. मुंबई, डी. ठाणे. तुमचे योग्य उत्तर आहे सी. मुंबई. तुमचा पुढचा प्रश्न आहे, जगाचे उदरनिर्वाहाचे पीक म्हणून कोणते पीक ओळखले जाते? तुमचे ऑप्शन आहे तांदूळ, बी. गहू, सी. मका, डी. ज्वारी. तुमचे योग्य उत्तर आहे बी. गहू. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारताच्या उत्तरेस कोणता देश आहे?
तुमचे ऑप्शन आहे पाकिस्तान, बी चीन, सी श्रीलंका, डी बांगलादेश. तुमचे योग्य उत्तर आहे बी चीन. तुमचा पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात उंच शिखर कोणते? तुमचे ऑप्शन आहे माउंट एव्हरेस्ट, बी कांचनजुंगा, सी धवलगिरी, डी नंदा देवी. तुमचे योग्य उत्तर आहे माउंट एव्हरेस्ट. तुमचा पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीवर दिवसरात्र का होतात? तुमचे ऑप्शन आहे परिभ्रमणामुळे, बी गुरुत्वाकर्षणामुळे, सी परिभ्रमण परिक्रमेमुळे, डी वातावरणामुळे. तुमचे योग्य उत्तर आहे परिभ्रमणामुळे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतातील हिरवळ राज्य म्हणून कोणते राज्य ओळखले जाते? तुमचे ऑप्शन आहे आसाम, बी मेघालय, सी केरळ, डी मणिपूर. तुमचे योग्य उत्तर आहे बी मेघालय. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारताचा दक्षिणेकडील टोक कोणते आहे? तुमचे ऑप्शन आहे कन्याकुमारी, बी रामेश्वरम, सी लक्षद्वीप, डी अंदमान. तुमचे योग्य उत्तर आहे कन्याकुमारी. तुमचा पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? तुमचे ऑप्शन आहे सहारा, बी गोबी, सी कालाहारी, डी थार. तुमचे योग्य उत्तर आहे सहारा. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो? तुमचे ऑप्शन आहे चेन्नई, बी चेरापुंजी, सी मुंबई, डी पुणे. तुमचे योग्य उत्तर आहे बी चेरापुंजी. तुमचा पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठा खंड कोणता? तुमचे ऑप्शन आहे आफ्रिका, बी आशिया, सी युरोप, डी अमेरिका. तुमचे योग्य उत्तर आहे बी आशिया. तुमचा पुढचा प्रश्न आहे, समुद्रसपाटीपासून उंची वाढली की तापमानाला काय होते? तुमचे ऑप्शन आहे तापमान वाढते, बी तापमान घटते, सी काहीच होत नाही, डी हवामान बदलत नाही. तुमचे योग्य उत्तर आहे बी तापमान घटते. तुमचा शेवटचा प्रश्न आहे, जगाचे हृदय म्हणून कोणत्या खंडाला म्हणतात? तुमचे ऑप्शन आहे युरोप, बी आशिया, सी आफ्रिका, डी ऑस्ट्रेलिया. तुमचे योग्य उत्तर आहे सी आफ्रिका.